नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DRIनं आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि मोठी कारवाई केली। राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला थांबवण्यात आलं होतं। या तपासामध्ये शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये 50 कॅप्सूल्स लपवून कोकेनची तस्करी केली जात असल्याचं उघड झालंय। या महिलेकडून तब्बल 4.26 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय आणि या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली। न्यायालयीन कोठडीमध्ये तिची रवानगी झाली आहे। अमरावतीमधली धक्कादायक अशी बातमी आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। मोहम्मद तन्वीर असे या तरुणाचं नाव आहे। त्याने 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झाले। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी देखील अनिल बोंडेंनी केली। गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवालही बोंडेंनी विचारलाय। या प्रकरणी SIT चौकशीची मागणी देखील अनिल बोंडेंनी केली आहे। पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळे कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। अमरावतीमध्ये परतवाडा आणि अचलपूरमध्ये तरुणाकडून तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आले। मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप आहे। शारीरिक संबंधांचं चित्रीकरण करून आरोपी या तरुणींना ब्लॅकमेल करत होता असा संशय आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तरुणानं कुटुंबासह परतवाडा इथून पळ काढलाय। व्हायरल व्हिडिओच्या मध्ये तरुणी अस्वस्थ दिसतायत, त्यामुळे खळबळ माजली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एकापाठोपाठ एक असे गुन्हे दाखल होत आहेत। एका महिलेला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात 4था गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा देखील समावेश आहे। दरम्यान 4थ्या गुन्ह्याच्या प्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। SIT 4थ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, काय घडणार हे बघणं महत्त्वाचं आहे। तर भोंदू अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत। SITच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या खरातच्या भोवती आता ईडीनं फास आवळलाय। ईडीनं तब्बल 12 तास चौकशी केली। खरातच्या 11 मालमत्तांवरती ईडीनं आतापर्यंत छापेमारी केली आहे। नाशिक, पुणे, शिर्डीमध्ये ईडीनं छापे टाकले। नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजेच 5 ठिकाणी छापे सुरू आहेत, तर पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी कारवाई केली जाते आहे। संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्याच्या नंतर ईडीनं थेट छापेमारीचा निर्णय घेतला। अशोक खरात पतसंस्थेमधील सुमारे 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचं उघड झालंय आणि या खात्यांमधून 60 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। व्यवस्थापक मिलिंद बनकर यांची देखील कसून चौकशी होतीये। त्यामुळे या व्यवहारांचा स्रोत, त्यामागचा उद्देश आणि पैशांचा वापर नेमका कसा झाला या सगळ्या संदर्भातला सखोल तपास ईडीच्या माध्यमातून केला जातोय। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या कार्यालयाची ईडीनं झाडाझडती घेतली। यावेळेला ईडीच्या पथकानं महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। तब्बल 13 तासांपेक्षा अधिकचा वेळ ईडीनं ही चौकशी केली। मिरगाव इथल्या शिवनिका संस्थान कार्यालय आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये देखील ईडीच्या पथकानं जाऊन चौकशी केली आहे। दरम्यान मंदिरामधले पुजारी आणि इतर कर्मचारी यांची देखील कसून चौकशी होती आहे। तर भोंदू खरात याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होती आहे। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी झाली आहे। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय। स्वतः प्रतिभा यांच्या नावावरती 2 तर त्यांच्या मुलांच्या नावांवरती 2 खाती आहेत।
या खात्यांवरून 2 कोटींच्या वरचे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा देखील जबाब नोंदवण्यात आला। सख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्या जावा देखील आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।